नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटीएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण जागतिक राजकारण नवीन विकास या विषयातील तिसरे प्रकरण जागतिक व्यापाराचा राजकारणावरील परिणाम अभ्यासत आहोत. मागील व्याख्यानात आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि तिची जागतिक राजकारणामध्ये भूमिका काय असते ती आपण पाहिली होती. आजच्या लेक्चरला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार ही संकल्पना बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे विविध देशांशी आपण जे व्यापारी संबंध प्रस्थापित करतो त्या संदर्भात आहे. याच्यामध्ये प्रत्येक देश स्वतःकडे उत्पादित होणारा अतिरिक्त माल, मग तो कच्चा शेतीमाल असेल किंवा कारखान्यात उत्पादित होणारा औद्योगिक माल असेल किंवा तंत्रज्ञान असेल, इतर देशांना तो निर्यात करतो. ज्या देशाकडे हा माल नसेल किंवा कमी असेल असे देश हा माल विकत घेतात. अशा पद्धतीने या प्रकारच्या कच्च्या व औद्योगिक मालाच्या आयात निर्यातीला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणू शकतो. अशा पद्धतीचा जो काही व्यापार आहे त्यामुळे आपण आपल्या देशातील अधिक पिकणाऱ्या किंवा तयार होणाऱ्या वस्तू विकू शकतो आणि आपल्याकडे न मिळणाऱ्या वा न तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या दुसऱ्या देशातून आयात करू शकतो. हा व्यापार देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, त्याच्या मजबूतीसाठी आवश्यक असतो. आयात किंवा निर्यातीची जर काही अडथळा आला तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होताना दिसतात. देशाच्या आर्थिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा असतो. देशातील लोकांचे राहणीमान वाढवण्याबरोबरच त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती मजबूत करणं हा त्यामागचा एक हेतू आहे. याशिवाय जागतिक क्षेत्रामध्ये आपलं स्थान कशा पद्धतीने बळकट होऊ शकेल यासाठी प्रत्येक देश प्रयत्नशील असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे हे महत्त्व त्याला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राजकीय प्रभुत्व मिळवून देण्याचे साधन बनू शकते. व्यापाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अर्थ राजकारणात आपले स्थान निर्माण करणं किंवा आपले प्रभुत्व वाढवणं हे आर्थिकदृष्ट्या जे प्रगत आणि विकसित राष्ट्र आहे, बडे राष्ट्र आहे, त्यांना सहज शक्य होतं. त्या माध्यमातून त्यांचा पाया तितका मजबूत आहे. मात्र जे कमी विकसित राष्ट्र आहेत, जी नव्याने स्वतंत्र झालेली राष्ट्र आहेत, त्यांना ते अवघड जाते. काही वेळा मात्र विकसनशील देशही एखाद्या विशिष्ट वस्तूच्या व्यापारात त्यांची स्थिती मजबूत करू शकतात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात या स्थितीचा प्रभावी उपयोगही करू शकतात. उदाहरणार्थ, खनिज तेलाच्या बाबतीमध्ये अरब राष्ट्र ही सदन संपन्न आहे हे तर आपण जाणतोच आणि त्याच खनिज तेलाच्या व्यापाराच्या माध्यमातून औद्योगिक व लष्करी दृष्ट्या त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ असणाऱ्या पाश्चात्य देशांवर ते राजकीय दबाव आणू शकतात. आपण बघतो की जागतिक राजकारणामध्ये तेलाचं राजकारण हे कशा पद्धतीने चालतं. तेलाचं राजकारण म्हटलं तर अशा वेळी पश्चिम आशिया जो आहे तो एक प्रकारे केंद्रीभूत मानला जातो, आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि त्या तिथे प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने सुद्धा. भारताच्या अनुषंगाने सुद्धा या अरब राष्ट्रांशी संबंध किती कशा पद्धतीने टिकवायचे किंवा किती सक्षम करायचे यासाठी नेहमी सातत्याने प्रयत्न चालू असतात. जर एखाद्या संबंधाला गालबोट लागलं तर त्या अनुषंगाने भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतं. भारत आणि इराण असेल, भारत आणि इस्रायल असेल, या संबंधांना जर आपण तपासलं तर त्या अनुषंगाने आपला जागतिक व्यापार म्हणून त्यांच्याशी आपले जे काही संलग्न आहेत, आपले जे संबंध आहेत ते अधोरेखित होत असतात.
काही अभ्यासकांनी असं मत मांडलेलं आहे की राजकीय व्यवस्थेमध्ये ती कोणत्या प्रकारची आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर राजकीय व्यवस्थेचा प्रकार जो आहे त्या आधारावर तो देश जागतिक व्यवहारामध्ये व्यापाराचा साधन म्हणून कशा पद्धतीने प्रभावी उपयोग करू शकतो किंवा करू शकत नाही हे आपल्याला ठरवता येते. लोकशाही पद्धती अनुसरणारा देश सर्वंकष सत्तावादी असतील किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांच्या तुलनेत प्रभावी साधन म्हणून व्यापाराचा उपयोग करू शकत नाही. देशामध्ये जे काही प्रभावी गट आहेत त्यांच्यामुळे लोकशाही देशातील शासनाला जागतिक व्यवहारात पूर्णपणे हवी तशी धोरणं राबवता येत नाही असा या युक्तिवादाचा सार आहे. या उलट जर आपण पूर्वाश्रमीचं सोव्हिएत युनियन सारखा किंवा आजही चीन सारख्या देशाला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा वापर आपल्या परराष्ट्र धोरणातील साधनाप्रमाणे सहज करता येतो आणि त्याची परिणती आज आपण बघू शकतो की जपानला मागे टाकून चीन अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. एव्हन अमेरिकेला सुद्धा चीनच्या त्या प्रभावाची कुठेतरी असुरक्षा वाटताना दिसून येते. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो देशांच्या प्रत्येक स्थितीनुसार महत्त्वपूर्ण आहे. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे आर्थिक व व्यापारी स्वरूपाच्या संघटना. आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जागतिक पातळीवर विश्व व्यापार संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. याचा एक उद्देश असा आहे की जे देश आहेत त्या देशांमधील व्यापार सुरळीत चालावा यासाठी ही निर्मिती झालेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम ठरवणे त्यांची अंमलबजावणी सुरळीतपणे होण्यासाठी ही संघटना काम करत असते. यासोबतच काही विभागीय पातळीवरच्या सुद्धा व्यापारी संघटना स्थापन झालेल्या आहेत ज्यामध्ये आपण सार्क, आसियान, ओपेक यासारख्या संघटनांचा आढावा घेऊ शकतो जो आपण पुढच्या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. या संघटनांच्या माध्यमातून विशिष्ट जे देश आहेत ते एकत्रित येतात आणि समान आर्थिक आणि व्यापारी उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संघटन करतात आणि त्या माध्यमातून सदस्य राष्ट्र स्वतःच्या आर्थिक विकासामध्ये भर टाकतात. म्हणजे व व्यापारी संघटना ज्या आहेत त्यांची भूमिका सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते. आंतरराष्ट्रीय व्यापार जे आहे ते एक राजकीय साधन म्हणून सुद्धा वापरले जाते. प्राध्यापक के.जे. हॉलस्टिक यांच्या म्हणण्यानुसार जागतिक राजकारणात व्यापाराचा साधन म्हणून 3 प्रकारे वापर करता येतो. त्यात परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट साध्य करणे, देशाची क्षमता वाढवणे आणि आपल्या देशाचे प्रभाव क्षेत्र निर्माण करणे. परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट साध्य करणे म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या द्वारे प्रतिस्पर्ध्याला किंवा दुर्बल राष्ट्रांना एक प्रकारे धडा शिकवणं किंवा त्यांना बक्षीस देण्यासाठी किंवा त्यांचा फायदा करून देणं हे मुख्यत्वे करून अधिक विकसित व प्रबळ राष्ट्रांना शक्य होतं. आपल्यावर अवलंबून असणाऱ्या देशांना त्यांच्याबरोबरचा व्यापार थांबवणं किंवा त्यांना लष्करी माल न पुरवणं यासारख्या शिक्षा देऊन, याशिवाय व्यापारात मोठ्या सवलती देऊन व लष्करी साधनं फुकट किंवा स्वस्तात मोठ्या प्रमाणात पुरवून त्यांना एक प्रकारे कमकुवत करणं अशी जी काही उद्दिष्ट आहे ती विकसित राष्ट्र साध्य करू शकतात आणि यासाठी ते पुढील माध्यमांचा वापर करतात. जसं सर्वच देशांमध्ये बाहेरून येणाऱ्या मालावर जकात आकारली जाते. या जकातीच्या दराचा वापर एखादे राष्ट्र प्रभावीपणे करू शकते. काही विशिष्ट आयात मालावर जबर जकात आकारून आपण त्या देशांतर्गत उत्पादित मालाला संरक्षण देता येते किंवा काही देशांमधून आयात होणाऱ्या जे काही आयात होणारे आहे त्याच्यावर कमी जकात बसवून
त्या राष्ट्रांबरोबरील व्यापाराला उत्तेजन दिलं जातं. म्हणजे जकातीचे दर जितके जास्त असतील तितकंच जागतिक व्यापारातील खुलेपणा, आयात निर्यात याला अडथळा निर्माण होतो. जसं अमेरिकेसारख्या देशाने जपानला दीर्घकाळ आपल्या देशात कमी जकात आकारून व्यापाराला उत्तेजन दिलं आणि भारताने दीर्घकाळ आयातीवर जबर जकात लावून देशांतर्गत उत्पादनांना संरक्षण दिलं. अमेरिका चीन ट्रेड वॉरमध्ये अशाच पद्धतीचं संरक्षण म्हणजे देशांतर्गत उत्पादनांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेने आणि चीनने भूमिका घेतली होती. करोना कालखंडामध्ये जिथे आपण म्हणतो की जागतिक सहकार्य निर्माण व्हायला पाहिजे, तिथे अशा पद्धतीचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून जी भूमिका स्वीकारली जात आहे त्यामध्ये आपल्या देशांतर्गत उत्पादनांना, आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूती देणं हा त्यामागची भूमिका आहे. आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सर्वात मोठा फटका या जकातींना आपल्याला बसलेला दिसून येतो. जकातींची जी कुंपणं आहे ती उभारणं आणि इतर देशांचा माल आपल्या बाजारपेठेमध्ये येऊ न देणं हा प्रयत्न त्या माध्यमातून केला जातो. विशेषतः जे गरीब देश आहे त्यांच्यासाठी ही परिस्थिती कठीण असते. त्यानंतर दुसरा माध्यम आहे कोटा. आता सर्वच अर्थव्यवस्था या पद्धतीचा वापर करतात. म्हणजे कोणत्या देशाचा कोणत्या प्रकारचा माल आयात करायचा हे ठरवलं जातं. देशांतर्गत उत्पादन, गरज आणि निर्यात करणाऱ्या राष्ट्रांची क्षमता पाहिली तर हा कोटा ठरवला जातो. या कोटा वाढवण्याने व कमी करण्याने त्या अशा देशाच्या व त्याच्याशी व्यापार करणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असतो. यानंतर दुसरा मार्ग आहे बहिष्कार. बहिष्कार हे साधन प्रामुख्याने शिक्षा करण्यासाठीच वापरले जाते. एखादा देश दुसऱ्या देशातील आयात होणाऱ्या मालापैकी काही वस्तूंवर वा सर्व मालांवर बहिष्कार टाकून त्यांच्यावर दबाव आणू शकतात किंवा उलट दुसऱ्या एखाद्या देशाला अत्यावश्यक असणाऱ्या आपल्या मालाची निर्यात बंद करणं हे सुद्धा दबावाचं साधन ठरू शकतं. हस्तक्षेप आणि बळ या प्रकरणामध्ये या अनुषंगाने आपण या मार्गाचा विचार केलेला आहे. याशिवाय बंदी या माध्यमाचा सुद्धा वापर होतो. राज्य जेव्हा एखाद्या देशाबरोबर व्यापारावर सरसकट बंदी घालतो आणि व्यापाऱ्यांना असे संबंध बंद करण्याचा एक प्रकारे आदेश काढू शकतं. अशी बंदी संपूर्ण किंवा काही मालांवरची किंवा काही काळापुरती असू शकते. दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाच्या धोरणाचा निषेध म्हणून व ते धोरण त्या राष्ट्राने सोडून द्यावे यासाठी त्यावर दबाव आणण्याच्या हेतूने युनोने म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या सभासद राष्ट्रांनी दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या व्यापारावर बंदी आणण्यास सांगितले होते. म्हणजे या प्रकारची व्यापारावरील बंदी ही राजकीय हत्यार म्हणून सुद्धा वापरली जातात. भारत चीन जे संबंध आहे ते सद्यस्थितीमध्ये आपल्याला सीमेच्या अनुषंगाने बिघडलेले दिसतात. तेव्हा अशा वेळी भारताने सुद्धा चीनच्या संदर्भात असेच काहीशा बाबतींमध्ये बंदीचे निर्णय घेतलेले आहेत, ज्या माध्यमातून चीनवर आपण दबाव आणू शकू. याशिवाय पाचवा मार्ग त्यात येतो कर्जे, उधारी आणि चलनविषयक उलाढाल. या गोष्टी मुख्यतः एखाद्या देशाबरोबरच व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी केल्या जातात. म्हणजे एक प्रकारे बक्षीस म्हणून वापरली जातात किंवा देशाला त्या पद्धतीने अनुसरून वागण्यास भाग पाडावे म्हणून सुद्धा केलं जातं. जसं जागतिकीकरण आणि उदारीकरण हे गरीब राष्ट्रांनी किंवा विकसनशील राष्ट्रांनी स्वीकारावे यासाठी त्यांच्यावर प्रभाव निर्माण करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल किंवा जागतिक बँक असेल त्यांनी या मार्गाचा वापर केलेला होता. याशिवाय पुढचा प्रकार जो आहे की राज्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर संभाव्य शत्रूची क्षमता कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये हा प्रकार वापरला जातो. देशाला आपली स्वतःची शक्ती वाढवायची असेल किंवा जे आपले प्रतिस्पर्धी आहे त्यांना आवश्यक असणाऱ्या साधन संपत्तीपासून वंचित करणं असेल, या दोन्हीही गोष्टी
या जागतिक व्यापाराच्या साहाय्याने साध्य होऊ शकतात. कमी पुरवठा असणाऱ्या आवश्यक मालाचा साठा करून तो प्रतिस्पर्ध्याला मिळवून न देणे हा मार्ग यासाठी वापरला जातो. अर्थातच हे करणं ही फार सोपी गोष्ट नाही. तिसरा प्रकार जो आहे तो आहे आपल्या देशाचं प्रभाव क्षेत्र निर्माण करणे. कच्च्या मालाचा निश्चित पुरवठा होणं व तयार मालाला खात्रीच्या बाजारपेठा मिळवणं यासाठी देश अनेकदा आपल्या आर्थिक आणि राजकीय प्रभाव क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी काही वेळा आर्थिक क्षेत्रात अवलंबून असणारे दुर्बल उपग्रह देश प्रभाव क्षेत्रात आणले जातात. या देशांच्या अर्थव्यवस्थांवर नियंत्रण ठेवून ते देश आपल्या प्रभाव क्षेत्रातून मोकळे होणार नाहीत आणि त्यांचे आपल्यावर अवलंबून असणे चालू राहील हे पाहिले जाते. शीतयुद्ध काळात अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांनी असे उपग्रह देश आपल्या आर्थिक व राजकीय प्रभाव क्षेत्रासाठी निर्माण केले व राखले होते. अशा प्रकारे वरीलपैकी सर्व मार्गांचा किंवा काही साधनांचा वापर अपेक्षित राष्ट्र करतात आणि परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु सध्याचं जे काही जागतिकीकरणाचं राज्याचा म्हणजे जागतिकीकरण चालू आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या शर्ती ज्या आहेत या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या परिषदांमधून व संघटनांमधून ठरवल्या जातात. त्यामुळे या अटी बहुतांशी राष्ट्रांना लागू होत असल्यामुळे वरील प्रकारांचा अवलंब त्यांना सहजगत्या करता येत नाही. आता याच्यामध्ये परकीय मदत हा मुद्दा खरं तर व्यापाराशी जोडलेला नाहीये, परंतु आपल्या देशाचे हितसंबंध राखण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि दुसऱ्या देशांवर आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी ज्याच्या माध्यमातून आपले आर्थिक हितसंबंध जे आहेत ते सुरक्षितही राखले जातील आणि ते वाढवले सुद्धा जाऊ शकतील. तर त्यासाठी परकीय मदत जो आहे ते एक आर्थिक साधन म्हणून वापरलं जातं. याच्यामध्ये या परकीय मदतीचे काही प्रकार आहेत ज्या अनुषंगाने त्यांचा वापर जो आहे तो केला जातो. जसं की परकीय मदतीचा मॉर्गेन्था यांनी हे 6 प्रकार सांगितलेले आहेत. ते प्रकार आपण बघूयात. की मानवतावादी मदत आहे. यामध्ये मानवतावादी दृष्टिकोनातून जी काही दिली जाणारी मदत आहे ती सोडता बाकी सर्व प्रकारच्या परकीय मदतीमागे राजकीय उद्दिष्ट असतात. मानवतावादी मदत ही केवळ देशाच्या शासनाकडून येत नाही तर विविध ठिकाणच्या अशासकीय संघटनांचाही त्याच्यामध्ये समावेश असतो. मानवतावादी मदत जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते एखाद्या देशावर त्यावेळी ती दिली जाते किंवा बऱ्याचदा राजकीय घडामोडींमुळे निर्माण होणारी किंवा मानवतेला एक प्रकारे कलंक लावणारी जेव्हा संकट येतात, जसं असेल निर्वासित असेल तर या निर्वासितांचं विस्थापन होत असेल, त्याच्याशिवाय वंशहत्या अशा प्रकारच्या घटना घडल्या तर त्यावेळी मानवतावादी मदत जी आहे ती दिली जाते. म्हणजे यामध्ये राजकीय उद्दिष्ट असण्याची शक्यता फार कमी असते. दुसरी मदत आहे जगण्यासाठी मिळणारी मदत. निर्वाहापुरती किंवा तगून राहण्यासाठीची ही मदत जी आहे ती विकसित देश ज्या देशांकडे किमान सार्वजनिक सेवा पुरवण्या इतपत किंवा कायदा सुव्यवस्था राखण्यापुरती साधन संपत्ती सुद्धा नाही अशा देशांना देताना दिसतात. अशी मदत देताना ते मदत घेणाऱ्या देशाचे विघटन होऊ नये किंवा परिस्थिती स्थिर राहावी अशी उद्दिष्ट त्यामागे असतात. वरवर पाहता ही सुद्धा एक मानवतावादी मदतच आहे, परंतु यामध्ये राजकीय हेतू हा असतो. तिसरी मदत दिली जाते ती लष्करी स्वरूपाची मदत. एकूण परकीय मदतींच्या संदर्भामध्ये लष्करी मदतीचा भाग जो आहे तो सर्वाधिक आहे. मग लष्करी मदत कोणाला पुरवायची, कोणाला नाकारायची यावरून देशादेशांमधील सत्ता समतोल आपल्याला हवा तसा झुकवला जातो. अमेरिकेसारखा देश जो आहे तो मध्य पूर्वेत, दक्षिण आशियात अशा प्रकारची भूमिका निभावतो. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि यांच्यापैकी कोणत्याही एकावर व दोघांवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने नेहमीच शस्त्र पुरवठा केलेला आहे. विशेष शस्त्र जे आहे ती कोणातरी एकालाच देणे किंवा दोघांनाही देणं किंवा दोघांनाही नाकारणं अशी ही धोरणं राबवलेली आहेत.
अशी भूमिका चीन सुद्धा राबवताना दिसून येतं की भारताच्या विरोधात पाकिस्तानला मदत करणं किंवा भारताच्या विरोधात जाऊन जे त्याचे सार्क संघटनेचे सदस्य राष्ट्र आहेत त्यांना असे शस्त्र पुरवणं किंवा आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो. मग ज्या देशाला मदत मिळते त्याने ती विशिष्ट अटीवर मिळवलेली असते, विशिष्ट चौकटीतच त्या मदतीचा वापर जो आहे तो केला जातो. म्हणजे 80च्या दशकामध्ये सोव्हिएत सैन्य अफगाणिस्तानामध्ये असताना अमेरिकेने धोक्याला तोंड देण्यासाठी अफगाणिस्तानातील सोव्हिएत सैन्याला विरोध करणाऱ्या हिजबुल व तालिबान टोळीवाल्यांना मदत करण्यासाठी प्रत्यक्षात पाकिस्तानकडे मोठ्या प्रमाणात लष्करी व सामग्री मदत पाठवली होती. पाकिस्तानला मिळणारी मदत प्रत्यक्षात भारतासाठी धोक्याची ठरली हा भाग वेगळा आहे. यानंतर प्रतिष्ठेसाठी दिली जाणारी मदत. काही वेळा देशाच्या प्रतिष्ठेसाठी ही मदत दिली जाते. उदाहरणार्थ अतिशय प्रगत अशी विमानं किंवा यंत्रसामग्री जेव्हा एखाद्या अविकसित देशाला दिली जाते तेव्हा देणाऱ्या देशाची प्रतिष्ठा पण वाढतेच, पण इतकी भारी मदत मिळवणाऱ्या देशाची पत सुद्धा वाढते. म्हणजे या माध्यमातून प्रतिष्ठा वाढवणे हा एवढाच हेतू नसतो, तर त्यामागे राजकीय नफा आणि तोट्याची समीकरणं सुद्धा असतात. याशिवाय आर्थिक विकासासाठी दिली जाणारी मदत आहे. या मदतीच्या माध्यमातून एक प्रकारे अविकसित देशांच्या विकासाला हातभार लावणं ही जबाबदारी विकसित देश जो आहे तो स्वीकारत असतो. याच्यामध्ये आपण असं बघू शकतो की हे तत्व कुठेतरी थोडं मागे पडते आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात विकसित देश आपली अशी जबाबदारी नाकारताना दिसून येतात. जसं ते विकसित राष्ट्र जे आहेत त्यांना वसाहतवादाची झळ पोचलेली आहे, ते नव्याने स्वतंत्र झालेले आहेत, त्यामुळे त्या देशांना विकसित राष्ट्रांकडून मदत मिळाल्याशिवाय त्यांचा कोणत्याही प्रकारे विकास जो आहे तो साध्य करणं कठीण आहे. मग अशा वेळी या आर्थिक मदतीचा उपयोग करूनच ते स्वतःची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करतात, तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही मदत सुद्धा त्या अनुषंगाने खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. अशा स्वरूपामध्ये विकसित देशच नाही तर विकसनशील देश सुद्धा या अनुषंगाने महत्त्वपूर्ण मदत जी आहे ती आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करताना दिसून येतात. या आर्थिक विकासासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीचा राजकीय हत्यार म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. ही मदत उघडच राजकीय उद्दिष्टाने दिली जात होती. शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये गटनिरपेक्ष धोरण स्वीकारलेल्या भारतासारख्या, युगोस्लावियासारख्या देशांना या प्रतिस्पर्धी महासत्तेच्या अधिक जवळ जाऊ नये यासाठी प्रचंड आर्थिक मदत अमेरिका आणि रशियासारख्या दोन्ही महासत्ता देत होत्या. काही वेळा लहान देशांमध्ये आर्थिक पेच प्रसंगामुळे जी काही राजकीय अस्थिरता निर्माण होते त्यासाठी सुद्धा आर्थिक मदत दिली जात होती. काही मागास देशांमध्ये या आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवून कम्युनिस्ट क्रांती होऊ नये यासाठी अमेरिका मदत करत होती. जिथे लहान देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली आहे तिथे प्रतिक्रांती टाळण्यासाठी सोव्हिएत युनियन व चीन मदत देत होते. अशा पद्धतीने ही मदत आर्थिक आणि लष्करी अशा स्वरूपात पाठवली जात होती. म्हणजे यामागचा जो काही राजकीय हेतू आहे तो उघडच होता. आर्थिक, लष्करी व इतर मदतीमागे इतरही काही हेतू होते असे म्हटले जाते. अशा प्रकारे या मदतीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात शांततामय व सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होतात. तसेच राजकीय स्थैर्य निर्माण करण्यासाठी अशा मदतीचा उपयोग होताना दिसतो. काही वेळा आर्थिक मदतीच्या द्वारे ती देऊन किंवा रोखून देशाच्या अंतर्गत किंवा परराष्ट्र धोरणात बदल घडवून आणला जातो. अशा प्रकारे या आर्थिक साधनांच्या माध्यमातून स्वतःचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी, स्वतःचं राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो.